दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता, आवाज सामान्यांचा. मंत्रालयाच्या जवळ जे तिथं पोलीस स्टेशन आहे त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन म्हणतात. तिथं आम्ही गेलो आणि काय इच्छा व्यक्त केली तर अजित दादांचा जो घात नाही तर अपघात झालाय 28 जानेवारीला, त्याच्याबद्दल हे डीजीसीएलनी जो 24 तारखेला रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हीएसआर कंपनीकडनं काही नेग्लिजन्स झालेला आहे आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला असं कुठेतरी सिद्ध होतं. त्यामुळे याच्या बेसिसवर एफआयआर व्हावा यासाठी आम्ही काल मुंबईला गेलो होतो. आता याच्यामध्ये काही लोकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये शंका काय आहे तर मी मुंबईला एफआयआर करू शकतो का? मुंबईला एफआयआर 100% हा BNSS जो 2023 ला कायदा आलाय, झिरो एफआयआर कॉन्सेप्ट, म्हणजे कुठेही तुम्ही एफआयआर करू शकता आणि तो एफआयआर आपल्याला ट्रान्सफर करता येतो. त्यामुळे मुंबईमध्ये करण्याचं कारण एवढंच की इथं जर आपण एफआयआर केला असता, जो आज दुर्दैवाने इथं आपल्याला यावं लागतं आणि करावं लागतो, इथं गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होईल, म्हणून आम्ही इथं न येता मुंबईत हा एफआयआर करता येतोय का याचा प्रयत्न तिथं केला. त्यामुळे मुंबईत एफआयआर होऊ शकला असता, पण तो त्यांनी तिथं स्वीकारला नाही. त्याच्याच बरोबर एफआयआर करण्याचा आपल्याला अधिकार आहे का तर अंडर सेक्शन 173(1) याच्या अंतर्गत या देशातल्या कुठल्याही नागरिकाला एफआयआर करण्याचा अधिकार 100% आहे. आणि याच्यात हा अधिकार कसा दिला गेला तर एक सुप्रीम कोर्टमध्ये याचिका होती, त्या याचिकेचा निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, ललिता कुमारी वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ उत्तर प्रदेश, एफआयआर करण्याचा अधिकार हा सगळ्यांचा आहे. तुमच्यातल्या पण कुठल्याही व्यक्तीला, बारामतीच्या असून तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली, त्यांनी जर ठरवलं असतं एफआयआर दादांच्या केसच्या बाबतीत व्हावा, तो 100% तो करायला पाहिजे आणि तो त्यांनी स्वीकारला पाहिजे पोलीस प्रशासनाला. असा अधिकार हा आपल्या सगळ्यांना आहे. बर 24-25 तारखेपर्यंत आपण का थांबलो? याच्या आधी 28 तारखेला ही घटना घडली, 30-31 तारखेला सुद्धा आपण एफआयआर करू शकलो असतो, पण आपण थांबलो. तुम्ही थांबलात, आम्ही थांबलो, सगळे थांबले. नाही, खोलात जाऊ द्या, काय होतं हे आम्हाला समजू द्या. आणि मग जेव्हा 24 तारखेला या डीजीसीएलनीच सांगितलं की आम्ही 24 फेब्रुवारीला डीजीसीएल म्हणजे परवा सांगितलं की व्हीएसआर कंपनीकडनं काही गोष्टी या नॉन कम्प्लायन्सेस झालेले आहेत. विमान चालवत असताना नॉन कम्प्लायन्स हा कुठलाही त्या ठिकाणी स्वीकारला गेला नाही पाहिजे, म्हणजे व्हीएसआर हे जबाबदार आहे. दादा ज्या विमानाने गेलेले ते होतं लेअर जेट 45 XR. हे विमान या व्हीएसआर कंपनीकडे अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं होती. त्यात एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023 ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं. राहिले किती? 5. आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे डीजीसीआयच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे कंपनीले. आणि मग कुठलं विमान होतं ते होतं लेअर जेट 45 XR. मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला एफआयआर करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. हा एफआयआर कोणाच्या विरोधात आहे
तर हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे. त्याच्याच बरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी सीएची असते. मग कोण असे अधिकारी होते की अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत, कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा. अशा प्रकारचा दुसरा FIR आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं. अजितदादांनी विमानात बसावं, विमान कुठलं द्यावं, उडायचं का नाही उडायचं, व्हिजिबिलिटी म्हणजे वातावरण बरं आहे का नाही आहे विमान उडवण्याचं, हे बघण्याची आणि विमान नियोजन करण्याची जबाबदारी ही आहे एरो नावाच्या कंपनीला. त्यांचा एक प्रायव्हेट जो व्हॉट्सअपच्या चॅट आहे ते मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं. त्याच्यामध्ये एक पवार नावाचा अधिकारी आहे एरो नावाच्या कंपनीचा, त्यांनी सांगितलं की वेदर चेक आहे आणि ओके आहे, दादांनी प्रवास केला तरी चालेल. आणि ती गोष्ट बघितल्यानंतर दादांच्या पीएली दादांना सांगितल्यानंतर 7 वाजता दादा गाडीत बसले आणि विमानतळावर त्या ठिकाणी पोहोचले. मग ही एरो नावाची कंपनी आहे, याच्यावर FIR करा असं आम्ही तिथं सांगितलेलं आहे. आता ही जी चॅट आहे व्हॉट्सअपची त्याच्यामध्ये या राज्यातले विमान या गोष्टीकडे लक्ष देणारे काही अधिकारी आहेत. तर त्या अधिकारी जर त्या व्हॉट्सअप चॅटमध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते आणि अशा पद्धतीने चॅट येऊन सुद्धा, आणि तुम्हाला राज्य शासन जर पगार देत असेल की एखादा VIP ट्रॅव्हल करत असताना तो सुखरूप आहे का नाही, विमान योग्य आहे का नाही आहे ते बघण्याचा अधिकार हा त्या अधिकाऱ्याचा असताना सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि दुर्लक्ष केल्यामुळे दादांनी तो प्रवास केला आणि दुर्घटना घडली. मग त्या ग्रुपमध्ये असणारे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर FIR करा. हा चौथा FIR आम्ही इथं मागितलेला आहे. याच्यात आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. जे या देशाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत, ज्यांचा राजीनामा आम्ही मागतोय का, ज्या पार्टीतून ते येतात त्या पार्टीचं आणि VSR कंपनीचं डायरेक्ट तिथं कमर्शियल रिलेशनशिप आहे, आर्थिक व्यवहार आहे. मग आर्थिक व्यवहार असणारा जर एखादा पक्ष असेल, त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीची कंपनी असेल आणि मग त्या कंपनीचं आणि VSRचं नातं असेल, तर मग तिथं असणाऱ्या एव्हिएशन मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आम्ही बोललो होतो. लोकांची इच्छा आहे. पण या FIR मध्ये आम्ही त्या एव्हिएशन मंत्र्याचं नाव घेतलंय का? नाही घेतलं, कारण आम्हाला राजकारण करायचं नाही. आम्ही याच्यामध्ये फक्त पोलिसांना एवढंच सांगितलं FIR व्हावा, हा आमचा अधिकार आहे नागरिक म्हणून, परिवार म्हणून, तो तुम्ही स्वीकारावा. त्यांना तो स्वीकारावाच लागतो. कारण का तिथं जर आपण बघितलं BNSS मध्ये सगळ्यांना तो अधिकार आहे. पण गेले 2 तास आम्ही चर्चा करत आहोत. त्यांनी आम्हाला सांगत असताना नाही करता येणार नाही का, कारण का ऍक्सिडेंट रिपोर्ट हा फाईल झालाय. एक तुम्ही समजून घ्या, तुम्ही आता जात असताना जर कुणी मोटरसायकलवरनं पडल्यानंतर तुम्हाला लागलं आणि दुर्दैवाने, ही गोष्ट फक्त उदाहरण म्हणून तुम्ही घ्यावी, त्याच्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू झाला, तर मग ऍक्सिडेंट रिपोर्ट काय असतो? डोक्यावर आपटला होता का, पडला कसा होता, लागलं कुठलं, किती हाडं मोडली, मग काय झालं होतं, डोकं फुटलं होतं का, मेंदू बाहेर आला होता का, काय, हे ऍक्सिडेंट रिपोर्ट असतो. तर दादांचं आतापर्यंत काय झालंय? तर फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट झाले 28 तारखेला. त्याच्यावर CID इन्व्हेस्टिगेट करते असं आम्हाला सांगितलं, असं तुम्हाला सांगितलं. अरे पण ऍक्सिडेंट रिपोर्टवर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करत असताना जो क्रिमिनल अँगल आहे त्याच्याबद्दल काय? आणि ऍक्सिडेंट रिपोर्ट हा एकदा फाईल झाल्यानंतर FIR घेण्याचा अधिकार, नाहीतर FIR देण्याचा अधिकार हा नागरिकाचा असताना सुद्धा, आणि त्यांची ड्युटी असते की तो स्वीकारावा. तरी सुद्धा दादांच्या बाबतीत आम्ही जे मुद्दे मांडले त्याच्या बाबतीत कुठेही FIR घेतला जात नाही. आम्ही जी तपास यंत्रणा आहे त्याच्यामध्ये येतोय का? अजिबात नाही. CID ला तपास करू द्या, CBI ला तपास करू द्या, DGCI ला तपास करू द्या, आम्हाला आक्षेप कुठंच नाही. आमचं असं म्हणणं आहे की FIR तुम्ही फाईल करा आणि तो तसाचा तसा हा CID ला पाठवा FIR, नाही तर CBI ला पाठवा. एवढंच आम्ही इथं या ठिकाणी बोललेलो आहे. पण कुठंतरी म्हणजे अधिकारी बोलत असताना गेल्या 2 तासामध्ये आम्ही त्यांना सगळी पुस्तकं वाचून दाखवली, सगळे नियम तिथं दाखवले, आणि कुठंतरी आता अधिकारी काही प्रमाणात आम्हाला सकारात्मक दिसायला लागलेत. पण काही जसं काल कुठंतरी
तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यावर एक प्रेशर होतं. असंच काही प्रमाणात प्रेशर इथं आम्हाला जाणवते. हे कार्यालय अजितदादांनी बांधलेलं आहे, हे अधिकारी अजितदादांनी आणलेले आहेत. आणि मग आमची यांच्याकडनं अपेक्षा आहे की आम्ही नियमामध्ये या ज्या गोष्टी मागतोय तुम्ही आमचं FIR घ्यावा. त्यांनी सांगितलं अजून 1 तास आम्हाला द्यावा. इथं योगेंद्र भाऊ इथं आहेत, ते इथं थांबतील नाही तर परत जाऊन परत येतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा बराच वेळ इथं दादांच्या प्रेमापोटी आलेला आहात. वकील असोसिएशनचे कारतोडे भाऊ जे आहेत हे इथं आले होते आणि स्वइच्छेने आलेले आहेत. इथं 100 वकील बारामतीचे इथं आलेले आहेत, स्वइच्छेने आलेले आहेत. तुम्ही सर्वजण स्वइच्छे आलेले आहेत. हे सर्व पदाधिकारी इच्छेने इथं आलेले आहेत. का? तुम्हाला आम्हाला फक्त एवढीच इच्छा आहे की अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. काय FIR दाखल करत आहोत तो जो चुकीचा असेल तर आमच्यावर कारवाई करा. आम्ही लिखित द्यायला तयार आहोत की आम्ही या FIR मध्ये ज्या गोष्टी लिहिल्यात सांगितल्यात त्या जर चुकत असतील तर उद्या आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. आमच्यावर तुम्ही कारवाई करा. पण नाही, यांना ते ऐकायचं नाही. कुठंतरी कुठल्या तरी प्रकारचा प्रेशर आहे आणि कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न इथं केला जातो. आणि अशा पद्धतीने पोलीस प्रशासन वागत असल्यामुळे हा घातपात आहे का, हा जो प्रश्न आपल्या सर्वांना आणि आम्हाला पडलेला आहे तो कुठंतरी खरा होताना दिसतोय. असंच एवढं आमचं त्या ठिकाणी मत आहे. एक घ्या ना. वाचवायचा प्रयत्न सुरू आहे. कोणाचा दबाव काल देखील मरीन ड्राईव्हमध्ये गुन्हा दाखल नाही झाला, इथे देखील दाखल नाही झाला. तुम्ही जसं म्हटलं की दबाव आहे आणि कुणाला तरी वाचवण्याचं कोण आहे? VSR कंपनी जी आहे त्याचे जे मालक आहेत ते अनेक सत्तेत असणाऱ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचे आहेत. रोहित सिंग हा जो डायरेक्टर आहे त्याच्या लग्नासाठी महाराष्ट्रातून फार मोठा नेता लग्नाला गेला होता. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्या लग्नाला तिथं गेले होते. हा FIR ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर करा, FIR नाही इन्व्हेस्टिगेशन. FIR तर झालाच नाही, इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतोय. आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा. पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही म्हणून FIR होत नाही. म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही या ठिकाणी आला होता. बघा, मला असं कळालेलं आहे की आपण FIR व्हावा हे जे आपलं स्टेटमेंट आहे ते माझं स्टेटमेंट आहे, युगेंद्रचं स्टेटमेंट आहे, इथं असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचं स्टेटमेंट आहे, लोकांचं स्टेटमेंट आहे. लोकांनी सह्या केल्यात. पण फक्त कदाचित एक बातमी कुठेतरी लागली की याच्या माध्यमातून आम्ही होम मिनिस्टर यांचा राजीनामा मागतोय. असं अजिबात नाही. याच्यातून आमचं एवढंच म्हणणं आहे, आम्हाला राजकारण करायचंच नाही. करायचं असलं असतं तर आम्ही करू शकलो असतो. या मागे सगळ्यांनी ज्या सह्या केलेल्या आहेत त्या सह्या कशासाठी आहेत तर आमच्या अजितदादांचा जो नाही तर घातपात त्या ठिकाणी झालाय, नाही तर ऍक्सिडेंट झालेला आहे. आमच्या काकांचा मृत्यू त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आमचे लाडके दादा जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दलचा FIR घेण्यात यावा. या स्टेटमेंटवर या सर्व नागरिकांनी, त्यांच्या प्रेमी लोकांनी तिथं सह्या केलेल्या आहेत. आणि इथं बघा, इथं लोक स्वइच्छेने आलेत, सगळे वकील आलेत. वकील तिथं 2 तास आर्ग्यू करत होते की नाही तुम्हाला FIR घ्यावा लागेल. अहो, आम्ही 4 पुस्तकं तिथं वाचलीत आज 2 तासामध्ये, तरी सुद्धा पोलीस काय आमचं FIR घेत नाही. हा कुठंतरी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या मोठ्या नेत्यावर, अजितदादांवर अन्याय त्या ठिकाणी आहे. जर दादा इतके अनेक मोठ्या लोकांचे मित्र होते तर मग त्या मित्रांनी याच्यात लक्ष घालून FIR करायला काय हरकत आहे? मग एवढ्या मोठ्या नेत्याचा FIR होत नसेल तर उद्या जर आम्हाला कोणाला काय झालं तर आमच्याबद्दल काय होणार? उद्या जाऊन जर सामान्य लोकांना काय झालं तर सामान्य लोकांचं काय होणार? अहो, काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली. 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले. त्याचा FIR झाला आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय? हा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. हा आम्हाला तिथं BNSS ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे. आणि मग हे होताना सुद्धा जर FIR होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का? लागलं तर होम मिनिस्टर साहेबांना आम्ही आम्ही मराठी माणसं आहोत.
दादा एक मोठे नेता होते. जर पोलिसांनी फक्त बघण्याची भूमिका घेतली तर आम्ही काय शांत बसणार आहोत का? आम्ही इथं आमची भूमिका एवढीच आहे की दादांवर अन्याय होऊन देऊ नका. लेकिन जर आता जे दिसायला लागले की इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत कुठंतरी हस्तक्षेप व्हायला लागलेला आहे आणि मग काही लोकांना काही कंपन्यांना वाचवलं जातं. मग दादांच्या बाबतीतच अशा गोष्टी होत असतील आणि मग दुसऱ्या केसेसच्या बाबतीत तिथे एफआयआर होतात. सुशांत सिंगचं मी बोललो तुम्हाला की तिथं एवढा आवाज उठवला जातो, आंदोलन केलं जातं. अरे हे तर तुमचे मित्र होते, हे मोठे नेता होते, करोडो लोकांनी यांच्यावर प्रेम केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. या व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही आंदोलन करत नाही, तुम्ही प्रयत्न करत नाही, साधा एफआयआर होऊन देत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर कुठेतरी शंका ही वाटायला लागलेली आहे. आम्ही 2-3 दिवस बसू, वाट बघू. आमचे वकील जे आहेत इथं राहुल भाऊ सुद्धा आहेत, खारतोडे भाऊ त्या ठिकाणी आलेत, तिथं प्रांजल तिथं होते. त्यांचं मत आहे की 2 दिवस आता आम्ही एक ईमेल हे एसपी साहेबांना त्या ठिकाणी लिहिणार आहोत. उद्यापर्यंत आम्ही थांबू आणि आमचे वकील जी बारामती संघटना आहे त्यांनी सांगितलं की दादांची केस आम्हाला दादांच्या प्रेमापोटी त्या ठिकाणी लढायची आहे. त्यामुळे मग वकील इथले बारामतीचे जे म्हणतील, जसं म्हणतील, बारामतीत आपण केस फाईल करायची एफआयआर करण्यासाठी. केस ही पीआयएल नाही, एफआयआर करा याच्यासाठी आम्ही बारामतीमध्ये जायचं का मुंबईत जायचं हे इथं असणारे वकील संघटना ठरवेल. वकील ठरवतील, ते जसं सांगतील तसं आम्ही पुढे जाऊ. दादा या सगळ्या घटनेनंतर नाही, घटनेचा तपास व्हावा यासाठी आमचं मत आहे की 2 महिन्यामध्ये आपल्याला तपास नक्कीच त्या ठिकाणी करू शकतो. त्यातला 1 महिना झालेला आहे. पण झालं असं आहे की डीजीसीएचे काय अधिकारी हे व्हीएसआर कंपनीला सपोर्ट करण्यासाठी आणि व्हीएसआरच्या पाठीमागे मोठे मोठे लोक असल्यामुळे कागदपत्र हे मॅनेज केले जात आहेत. इन्व्हेस्टिगेशन हे मॅनेज केलं जात आहे. कागदपत्रापासून सगळे पुरावे हे मॅनेज केले जात आहेत, मॅन्युप्युलेट केले जात आहेत. आणि म्हणून आम्हाला भीती वाटते की उद्या जाऊन दादांना खरंच न्याय मिळेल का. त्यामुळे लवकरात लवकर ही इन्व्हेस्टिगेशन व्हावं. डीजीसीएचे काही अधिकारी याच्यामध्ये आहेत असं आमचं मत आहे. त्यामुळे मग डीजीसीएलाच तुम्ही कलम 11च्या अंतर्गत जे इन्व्हेस्टिगेशन करायला सांगत आहात ते आम्हाला अमान्य आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे डीजीसीएच्या कलम 12च्या अंतर्गत ते व्हावं, ज्याच्यामध्ये ते पारदर्शक पद्धतीने व्हावं, बाहेरच्या काही एजन्सी त्याच्यामध्ये घेण्यात यावा अशी आमची सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. दादा, शिवसेनेने विमान वापरायचं बंद केलेलं आहे. वापरायची नाहीये, त्यांची विमानं घ्यायची नाही. VSRची विमान वापरायचं बंद केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जर ही भूमिका घेतली असेल त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक मंत्री आणि अनेक नेते हे इन्व्हेस्टिगेशन चांगलं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे असं म्हणतात. क्रिमिनल अँगल आहे का बघितलं पाहिजे, टेक्निकल अँगल आहे का बघितलं पाहिजे. आणि ही जी मागणी आमच्या सगळ्यांची होती की व्हीएसआर हे बंद झालं पाहिजे, काही प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच मागणी जर केली असेल खरंच हे मानलं पाहिजे. कारण आज राजकारण नाही करायचं, त्या सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहेत. म्हणून आम्ही म्हणत नाही की एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला मदत नकोय, आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा मदत पाहिजे. आम्ही तिथं प्रधानमंत्री साहेबांची मदत मागितली आहे, आम्ही तिथं अमित शहा साहेबांची मदत मागितलेली आहे. आम्ही हा राजकीय मुद्दा नाही, आम्ही राजकारण इथं करत नाही हेच तर आम्ही सिद्ध करतोय. पण हे बोलत असताना, मुद्दे मांडत असताना आम्हाला विरोध हा फक्त भाजपचेच काही नेते करतात, त्यांचे ट्रोलर तिथं करतात आणि मग त्याच्यावरनं कुठेतरी लोकांची भूमिका व्हायला लागली आहे. मग भाजपच असं म्हणतंय का की दादांची ही जी काय इन्व्हेस्टिगेशन आहे, एफआयआर आहे, ह्या झाल्या नाही पाहिजे, मग याला भाजपच याच्या पाठीमागे आहे का असा प्रश्न साहजिकच निर्माण त्या ठिकाणी डीजीसीएने या अगोदर या ठिकाणी एक एफआयआर केला होता. विमान अपघात झाल्यानंतर डीजीसीएने केला होता. तो एफआयआर बारामती याच तालुका पोलीस स्टेशननी रद्द केला होता. जर पोलिसांना या विमान अपघातातलं काही कळत नाही तर त्यांनी तो डीजीसीएचा एफआयआर कसं काय रद्द केला. जर त्यांनी एफआयआर केला असेल, नंतर रद्द झाला असेल तर ते फारच चुकीचं आहे. पण आम्हाला जे कळलं आहे अजितदादांच्या या केसच्या बाबतीत एक सुद्धा एफआयआर आतापर्यंत झालेला नाही. मुंबईमध्ये कबुतराचा विषय तुम्ही सर्वांनी ऐकला असेल, त्यात कबुतर वाचवण्यासाठी एफआयआर झाला. काल कबुतर चोरीला गेली म्हणून एफआयआर झाला. त्याच्याचबरोबर सुशांत सिंगच्या बाबतीत सगळी प्रशासकीय यंत्रणा ही त्या सुशांत सिंगला न्याय देण्यासाठी मागे लागली होती. ठीक आहे, सुशांत सिंगचं काय झालं, कसं झालं हे बघत राहतील, पण अजितदादांचं काय झालं हे बघण्याची भूमिका जर सत्तेतल्या काही लोकांची नसेल
तर मग आश्चर्याची गोष्ट आहे. अरे साधा एफआयआर करून देताय तुम्ही, आणि एफआयआर मध्ये आम्ही कोणाचं नाव नाही घेतलं. एफआयआर आम्ही दिलेत तुम्हाला पत्रकारांना, तुम्ही वाचा. आम्हाला त्याच्यात राजकारण करायचं नाही. या सगळ्या जर प्रकरण आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणानंतर जनतेचा रोष जो आहे तो समोर येतोय. हे शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो कसा केला जाईल, उत्तर मिळाले नाही तर किंवा महाराष्ट्रात उद्रेकाचा होऊ शकतो, काय भूमिका असणार आहे किंवा कसं शांत करणार तरी आहे? आम्ही एवढीच भूमिका घेणार आहोत. बारामतीकरांना सुद्धा आम्ही विनंती केली होती की खूप मोठ्या संख्येने कृपा करून तुम्ही येऊ नका, इथं तुम्ही शांततेत राहावा. सरकारी ज्या काही वास्तू असतात त्याची सुरक्षितता ही आपली जबाबदार असते. त्यामुळे शांततेत जे जे काय आपल्याला करता येईल ते तुम्ही करू शकता. दादा शिस्तप्रिय होते. तालुक्यात, विविध तालुक्यामध्ये अजितदादांच्या प्रेमी लोकांनी जर तिथे एफआयआर करण्याचा प्रयत्न केला आहोत, त्यांची इच्छा आहे. कारण की इथं आम्ही काय कुठं कोणाचं प्रतिनिधित्व करत नाही. मी त्यांचा एक पुतण्या म्हणून, युगेंद्र त्यांचा एक पुतण्या म्हणून, इथं असणारे लोक त्यांचे दादा प्रेमी म्हणून, या राज्याचा नागरिक म्हणून आमची इच्छा आहे दादांना न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही आहोत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तिथं असणारे जे सामान्य नागरिक आहेत, दादा प्रेमी आहेत, ते काय भूमिका घेतात याचा माझा तरी कंट्रोल नाही. त्यांनी त्यांच्या लेवलवर भूमिका घ्यावी, पण भूमिका घेताना शांततेत घ्यावी. नाही, जन आक्रोश जर असेल तो त्यांच्या लेवलवर तिथं काही अधिकाऱ्यांशी बोलून कसं तरी तो त्याच्या लेवलला लढत असेल. तो लढत नाही असं आपल्याला म्हणून चालणार नाही. जय त्याच्या लेवलला तिथं बोलतोय. काकींनी तिथं सीबीआयकडे एन्क्वायरी द्यावी, ते त्या ठिकाणी लढतायत. त्यामुळे सगळेच त्यांच्या त्यांच्या परीने तिथं लढतायत. फक्त विषय एवढाच आहे, हे मंद गतीने दादांचं इन्व्हेस्टिगेशन चाललंय एवढं आमचं कुटुंब म्हणून विचारतो की त्यांच्यावरती काही दबाव आहे का किंवा ते उघडपणे बोलू शकत नाही असं काही वाटतंय का तुम्हाला? याबद्दलची चर्चा कुठेही झालेली नाही. ते अजितदादांचे कुटुंबीय आहेत. जसं आम्ही कोणाला घाबरत नाही तसेच ते असावेत आणि ते आहेत. त्यामुळे ते मला तुम्हाला वाटतं दबाव आहे त्यांच्यावर, काही दबाव वाटतो? मला वाटत नाही त्यांचा दबाव आहे. ते त्यांच्या त्यांच्या लेवलनी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या लेवलनी प्रयत्न नाही. करत पण आहोत. आज अध्यक्षपदाची निवडणूक होती, त्या ठिकाणी तुम्ही एक लक्ष केंद्रित करण्यासाठी इकडे हे केलं असंही बोललं जाते. बर, लक्ष आमच्याकडे यावं नाही तर तिथलं लक्ष जावं यासाठी आम्ही हे केलं असं तुम्हाला वाटत असेल तर मग 0 एफआयआर हे प्रोव्हिजन असताना आम्ही बारामतीत आलो का? नाही, आम्ही मुंबईत गेलो का? 0 एफआयआर आहे तिथं ते घ्यावं आणि काल घ्यावं. पण काल तिथं आम्हाला कुठलाच भाव मिळाला नाही, एफआयआर घेतला नाही आणि मग आम्हाला पर्याय दुसरा कुठला राहिला नाही. कारण का आम्हाला तिथं कुठंच दखल घेतली जात नव्हती. तर आम्हाला पर्याय दुसरा नाही. तर जिथं ही घटना घडली बारामती या भूमीमध्ये येऊन इथे एफआयआर दाखल करणं, ते करून घेण्याचा प्रयत्न करणं यासाठी आम्ही सर्वजण आलो. त्यामुळे जर कुणी वेगळ्या अँगलनी राजकीय दृष्टिकोनातून म्हणत असेल त्याला लखलाभ, तो त्याचा विषय. आम्ही इथं सामाजिक पद्धतीने दादांच्या प्रेमापोटी या सगळ्या गोष्टी. तुम्ही उघड भाजपचं नाव घेतलंय, भाजपचं नाव घेतलं, तुम्ही हाय भाजप या मागे असं वाटतंय का? तुम्ही नाव नाही, मी भाजपचं नाव याच्यासाठीच घेतलेलं आहे की भाजपचेच, फक्त भाजपचेच नेते मंत्री हे आम्ही जे बोलतोय त्याच्यावर आक्षेप घेत आहेत. त्यांचेच ट्रोलर या विषयावर आक्षेप घेत आहेत, त्यांचेच प्रवक्ते या विषयावर आक्षेप घेत आहेत. बाकी कुठल्याच पक्षातले, बाकी कुठलेच सामाजिक लोक या विषयावर तिथं आक्षेप घेताना दिसत नाही. त्यामुळे ते लोक का आक्षेप घेतात याचा प्रश्न आम्हाला पडलाय आणि त्यामुळे चर्चा ती होत असल्यामुळे ती चर्चा इथं मी फक्त बोलून दाखवतो. राजकीय चर्चा ही पण आहे की विलिनीकरण होत नाही, त्यामुळे रोहित पवार अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स करतायत अशी एक धक्की आवाज. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो होतो विलिनीकरण आता काही फायदा नाही, आम्हाला करायचा पण नाही. कारण का दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. आनंद आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं आणि हे त्यांच्या मनात होतं. हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो. पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण.
पण अजितदादा न्याय तर द्या, त्याच्यासाठी एफआयआर तर करा. साधी एफआयआर होत नसेल तर अजितदादा न्याय कसा मिळणार, असं आमचं मत आणि लोकांचं मत आहे. नाही, अनेक बारामतीकरांचं असं म्हणणं आहे की दादांनी एवढे आमदार केले, खासदार केले, रोहित पवार आणि मिटकरी सोडले तर एकही आमदार यावरती बोलायला तयार नाही, आवाज उठवायला तयार नाही. वाटतं तुम्हाला ही सगळी शोकांतिका आहे? हे बघा, अजितदादांच्या विरोधात या बारामती मतदारसंघातून कोण उभं होतं? युगेंद्र इथं आहे. मला पहिलं जिल्हा परिषदेचं तिकीट दादांनी दिलं, मला आमदारकीचं तिकीट दादांनी दिलं. आणि राजकारणात आम्ही दोघं येण्यापूर्वी लहानपणीपासून जन्मापासून आम्ही त्यांचे पुतणे, आम्हाला त्यांनी मांडीवर खेळवलंय हे आम्हाला माहित आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या लेवलवर त्या ठिकाणी बांधतोय. आता काल अमोल मिटकरींना संधी दादांनी दिली, नायकवडेंना भाषणातून शब्द दिला होता की तुला मी तिथं आमदार बनवतो, दादांनी करून दाखवलं, ते तिथं आले होते. आता बाकीचे काय येत नाहीत हे मी कसं सांगू शकणार, तो त्यांचा तिथं विषय आहे. नाही, पण शोकांतिका वाटते का तुम्हाला एक सगळी? त्यांनी पण यायला पाहिजे या तुमच्या लढ्यामध्ये. त्यांच्या मनामध्ये असेल पण त्यांना येत